Standard 12th Physics Previous Year Board Problems. Topic name Superposition of Waves. Okay. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, two tuning forks of frequencies 320 Hz and 340 Hz are sounded together to produce sound wave. The velocities of sound in air is 326.4 meter per second. Calculate the difference in wavelength of this wave. Okay. फेब्रुवारी 2023 चा प्रॉब्लेम आहे, 3 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे, राईट. आपला फ्रिक्वेन्सीज दिल्या आहेत, दॅट इज N1 320 हर्ट्स अँड N2 340 हर्ट्स. ओके. व्हेलॉसिटी दिली आहे एअरची, एअरमध्ये साऊंडची 326 मीटर पर सेकंड. आपला डिफरन्स काढायचा आहे λ1 अँड λ2चा सबस्ट्रॅक्शन करून जो काय आन्सर येईल ते. ओके. आपला लॅमडा कसा काढणार आपण, तर V/N. देअरफॉर λ1 इज इक्वल टू V/N1. ओके. व्हेलॉसिटी किती आहे एअरची, साऊंडची एअरमध्ये 326.4 आणि आपला N1 किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, 320 हर्ट्स. ओके. ह्याचं डिव्हिजन आपल्याला करायचं, ते किती येतं, तर हे डिव्हिजन इझी आहे, तर येतं 1.02 मीटर. ओके. सेम λ2 फाइंड आउट करायचं, त्यासाठी आपल्याला साऊंडची व्हेलॉसिटी एअरमध्ये 326.4 डिवाइड बाय 340. ओके. आता हे साधं सोपं आहे, 340 326 पेक्षा मोठे आहे, त्याचा अर्थ उत्तर हे तुमचं 1च्या खाली असणार, देअरफॉर 0.96 मीटर. हे तुम्ही सॉल्व करून बघा डिव्हिजन. ओके. आपला डिफरन्स काढायचा आहे, काय डिफरन्स काढायचा आहे, λ1 मायनस λ2. आपलं फर्स्ट λ1 1.02 आहे मायनस 0.96. ओके. ह्याचं डिफरन्स किती येतो, सबस्ट्रॅक्शन केल्यावर 0.06 मीटर. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. सेकंड प्रॉब्लेम, अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 600 हर्ट्स. The first overtone of pipe closed at one end has the same frequency as the first overtone of the open pipe. How long are the two pipes? ओके. दोन्ही पाईपचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर आपल्याला 330 मीटर पर सेकंड दिलेली आहे. जुलै 2022चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके. गिवन आपण काय तो डाटा चेक करूया. तर तुम्हाला काय दिलं आहे, 600 हर्ट्स. कशाची दिली आहे फ्रिक्वेन्सी, तर ओपन पाईपची. ओके. Therefore N0 for open, NO for open 600 हर्ट्स. व्हेलॉसिटी किती आहे साऊंडची एअरमध्ये, 330 मीटर पर सेकंड. लेंथ फाइंड आउट करायची, कशाची, ओपन पाईपची, देअरफॉर LO. अँड क्लोज पाईपची पण करायची आहे, म्हणून LC, राईट. मग आपल्याला बघायचं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप ॲट ओपन ॲट बोथ एंड्स. त्याचा फॉर्म्युला काय, NO इज इक्वल टू V/2L0. आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे, देअरफॉर L0 लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होणार आणि N0 राईट हँड साईडला शिफ्ट होणार. ओके. मग 330/2 इंटू 600, मग 330/2 इंटू 600 किती येतं, 330/1200, राईट. 0 गेट कॅन्सल. मग 33/120 ह्याचं डिव्हिजन आपल्याला किती मिळेल, तर 0.27275 मीटर. ओके. आपल्याला जर सेंटीमीटरमध्ये पाहिजे असेल तर ह्याला 100ने डिवाइड मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आन्सर येणार 27.5 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट ओव्हरटोन, दॅट इज N ओपन पाईपची, म्हणून त्याला NO1 दिलं आहे नाव. ओके. ॲट ओपन ॲट बोथ एंड्स इज गिवन बाय NO0 इज इक्वल टू 2NO. ओके. डबल आहे ना, त्यामुळे आपल्याला तसं दिलं आहे. मग NO1 इज इक्वल टू इंटू 600, दॅट इज 1200 हर्ट्स. ओके. दिस इज अवर आन्सर फॉर फर्स्ट ओव्हरटोनसाठीचं. मग फर्स्ट ओव्हरटोन NC1 ओपन ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड, म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन, आणि NC1 म्हणजे C फॉर क्लोज ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड, एका साईडला क्लोज असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला NC1 इज इक्वल टू 3V/4LC. पण आपल्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे की NO इज इक्वल टू NC1, म्हणजे ओपन आणि क्लोजचं फर्स्ट ओव्हरटोन आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सेम आहेत. याचा अर्थ तुमचा N01 इज इक्वल टू NC1. NO1ची व्हॅल्यू किती आहे, 1200 हर्ट्स आहे. मग आपण इथे NC1 जागी किती सबस्टिट्यूट करायचा, 1200 हर्ट्स. ओके. देअरफॉर 1200 हर्ट्स इज इक्वल टू 3V/4LC, राईट. देअरफॉर आपल्याला फाइंड आउट करायचं LC लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होणार आणि 1200 राईट हँड साईडला शिफ्ट होणार, 3V/4 इंटू 1200, राईट. मग आपल्याला पुढे कसं करणार, व्हेलॉसिटी किती आहे एअरची, साऊंडची एअरमध्ये, तर 330 डिवाइड बाय 4 इंटू 1200. ओके. मग आता मल्टिप्लिकेशन करूया, 3 0 0, 3 3 9, 3 3 9 डिवाइड बाय 4 4 8 00, राईट.
12 4 जा 48, 0 0 गेट कॅन्सल. देअरफॉर LC इज इक्वल टू 99 अपॉन 480. ओके, तुम्ही लॉगच्या पद्धतीने पण करू शकता किंवा सिंपल मॅथमॅटिक्सचा रूल वापरूनही तुम्ही आन्सर करू शकता. तर डिव्हिजन केलं तर सिंपल मॅथमॅटिक्सने तर उत्तर येईल तुमचं 0.20625 मीटर, दॅट इज 20.625 सेंटीमीटर. ओके, दिस इज अवर आन्सर. Our third problem is the wavelength of two sound waves in air are 82.173 meter and 82 upon 171 meter. Okay, they produce 9 beats per second. कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. ओके, काय फाइंड आउट करायचं तर एअरची साऊंडची व्हेलॉसिटी एअरमध्ये. सप्टेंबर 2021चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, इझी आहे एकदम. वेवलेन दिले आहेत, लॅमडा 1 दिला 82 अपॉन 173 मीटर आणि लॅमडा 2 काय दिला 82 अपॉन 171 मीटर. व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची म्हणून क्वेश्चन मार्क. तर आपल्या ह्या केसमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ही व्हॅल्यू 171 ने 82 न्युमेरेटरला सेम आहेत, पण 173 मोठे आहेत आणि 171 लहान आहेत. याचा अर्थ स्मॉल नंबरने ह्या नंबरला डिवाइड केलं, हे आन्सर लार्जर येणार ह्या आन्सरपेक्षा. देअरफॉर लॅमडा 2 इज ग्रेटर दॅन लॅमडा 1. याचा अर्थ N1 फ्रिक्वेन्सी पण तुमची त्यानुसार मोठी असणार. N1 इज ग्रेटर दॅन N2. म्हणजे N1 मधून N2 सबस्ट्रॅक्ट केलं तुम्हाला किती आन्सर मिळते, 9 बिट्स मिळतात. देअरफॉर N1 मायनस N2 इज इक्वल टू 9. ओके, मग आपला व्हॅल्यू काय पुट करायचे. N1 कसा फाइंड आउट करतात तर Nची व्हॅल्यू आपण V अपॉन लॅमडा अशी फाइंड आउट करतो. मग N ऐवजी आपण काय लिहिलं, V अपॉन लॅमडा 1 मायनस V अपॉन लॅमडा 2 इज इक्वल टू 9. मग आपल्याला दिलं V अपॉन लॅमडा 1 आपल्याला किती दिलं आहे, तर ह्यामध्ये कॉमन काय तर V कॉमन आहे. देअरफॉर 1 अपॉन लॅमडा 1 मायनस 1 अपॉन लॅमडा 2, राईट. मग पुढे इज इक्वल टू 9. ओके, मग देअरफॉर पुढे काय होणार, V अपॉन लॅमडा 1. आता हा लॅमडा आपला कसा आहे तर 82 अपॉन 73 आहे, बरोबर. बट इथे लॅमडा 1 हा डिव्हिजनला आहे, तर आन्सर लिहिताना रेसिप्रोकल होईल 82 अपॉन 173चा. म्हणजेच काय होणार, V इंटू 173 अपॉन 82 म्हणजेच उलटे होणार आहेत, मायनस 171 अपॉन 82 इज इक्वल टू 9, राईट. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे, सबस्ट्रॅक्शन त्यामुळे पॉसिबल आहे. सबस्ट्रॅक्शन किती आलं, 2 अपॉन 82. ओके, इज इक्वल टू 9. फाइंड आउट आपल्याला काय करायचं आहे, व्ही फाइंड आउट करायचं. तर व्ही आपण तिथेच ठेवूया आणि 82 अपॉन 82 समजा राईट हँड साईडला शिफ्ट झाले तर ते काय होणार 82 अपॉन 2. ओके, मग पुढे बघा 9 इंटू 41. का 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2. ओके, 9 इंटू 41. देअरफॉर व्ही इज इक्वल टू 9 1 जा 9, 9 4 जा 36. ओके, मग आपली साऊंडचा स्पीड किती आला एअरमध्ये तर 369 मीटर पर सेकंड. ओके, दिस इज द आन्सर. Fourth problem is two tuning forks having frequency 320 Hz and 340 Hz are sounded together to produce sound waves. ओके, दोन ट्युनिंग फोर्क आपण जर एकदम वाजवले तर एक साऊंड वेव तयार होते, बरोबर. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड. फाइंड द डिफरन्स इन द वेवलेंथ ऑफ दिस वेव. आपल्याला त्या दोन वेवलेंथमधला डिफरन्स काढायचा आहे. ठीक आहे, आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे, एकाची 320 Hz दॅट इज N1, अनदर इज N2 340 Hz. Speed of sound in air is 340 meter per second. We have to find lambda 1 minus lambda 2. ओके, मग आपला फॉर्म्युला काय लॅमडा 1 मायनस लॅमडा 2चा, तर V इंटू 1 अपॉन N1 मायनस 1 अपॉन N2. हा मागाशी आजच्या क्वेश्चनमध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे, सेम फॉर्म्युला आहे. देअरफॉर लॅमडा 1 मायनस लॅमडा 2 इज इक्वल टू V फॉर 340 1 अपॉन N1. N1 इज 320 मायनस N2 इज 340, राईट. आपल्याला हे सॉल्व करायचं. तर सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार, 340 तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा आपण ह्याला आधी क्रॉस करूया. म्हणजे 340ने 1ला मल्टिप्लाय केलं तर किती येईल 340 आणि 320ने केलं तर 320 डिवाइड बाय 320 इंटू 340, राईट. हा फॉर्ममध्ये आपण करू शकतो. तर बघूया आपण पुढे काय होतं. लॅमडा 1 मायनस लॅमडा 2 इज इक्वल टू 340 मायनस 320 आपल्याला किती मिळतं बघा. तर आपण इथे ओके ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ट्राय करूया. ते किती आहे 320 इंटू 340. ठीक आहे, मग पहिले 0 0 0
another 0, 4 0 जा 0, 4 2 जा 8, 4 3 जा 12. Okay, 0 0, 3 0 जा 0, 3 2 जा 6, 3 3 जा 9, right? 0 0 8 8 10. ओके, आपला आन्सर किती मिळालं? 10 8 8 00. ओके, मग नेक्स्ट स्टेप आपली काय येणार? लॅमडा 1 मायनस लॅमडा 2 इज इक्वल टू 340 मल्टिप्लाइड बाय सबस्ट्रॅक्शन 20 अपॉन 108 800. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा झिरो गेला, हा झिरो कॅन्सल झाला, राईट? मग अजून काय होणार बघा? 34 2 जा 64, किंवा आपण असं करू शकतो 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 4 जा 8, राईट? दॅट मीन 34 अपॉन 544. अजून पॉसिबल आहे का? दोन्ही ठिकाणी 4 आहेत, तर इवन नंबर आहेत, तर 2ने डिवाइड करणं पॉसिबल आहे. देअरफॉर 37 divided by 2 2 जा 4, remaining 1 4 7. Okay, that is 17 upon 272 lambda 1 minus lambda 2. ओके, ह्याचं डिव्हिजन आपलं येतं 0.0625 मीटर. दिस इज द आन्सर. Question 5. Find the distance between two successive antinodes in a stationary wave on a string vibrating with frequency 32 Hz. ओके, आपला स्पीड ऑफ वेव्ह किती आहे? 42 मीटर पर सेकंड. सप्टेंबर 21चा क्वेश्चन आहे, 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपला फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 32 हर्ट्स. स्पीड किती दिला आहे वेव्हचा? 48 मीटर पर सेकंड. आपला वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे, तर कशी करणार? लॅमडा इज इक्वल टू व्ही अपॉन एन, दॅट इज 42 अपॉन 32. ओके, 16च्या टेबलमध्ये 16 टू जा 16 टू जा 32, 16 3 जा 48, देअरफॉर 3 अपॉन 2. 2ने 3ला डिवाइड केल्यावर किती होणार? तर 1.5 आपला आन्सर येणार. किती येणार? 1.5 मीटर. ओके, दिस इज द वेवलेंथ. आपल्याला अजून काय फाइंड आउट करायचं आहे? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. ओके, फॉर्म्युला काय त्याचा? लॅमडा डिवाइड बाय 2. लॅमडा आपला आला 1.5 डिवाइड बाय 2, देअरफॉर येणार आपलं आन्सर किती येणार? 0.75 मीटर. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.